PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभलच्या जरा भाग 15वा. लेखिका प्राची सुळे. सीमे पुरे आता अतिथी देवो भव. आपलं शास्त्र सांगतं. चल, काही बनवायचं असेल तर उरकून टाकू. काही न बोलता धुसफुसत ती कुसुमच्या मागून चालू लागली. कथा पुढे सुरू. विराट बंगल्यात आला. सीमाच्या घरी जेवायला जायचं या विचारानेच तो खुश झाला होता. बरोबर टायमिंगने काकू आल्या आणि त्यांनी सरळ जेवायलाच बोलावले. नशीब याला म्हणतात. पण सीमाच्या नजरेतला राग त्याला आठवत होता. ही मुलगी कायम रागावतच असते का? बिचाऱ्या काकू कसं जमवून घेत असतील. त्याला कुसुमची दया आली. त्यांच्याकडे जेवायला जातोय तर काहीतरी घेऊन जायला हवे. रिकाम्या हाताने जाणं बरं दिसणार नाही. त्याने चॉकलेटचा बॉक्स घेतला व आरतीने नवीन बंगला म्हणून खूप सारी घेऊन ठेवलेली क्रॉकरी कटलेरी होती, तीही पेटी पॅक. विराटने त्यातला एक बॉक्स घेतला. दोन्ही बॉक्स एका छान पिशवीत भरून ठेवले. तो किचनमध्ये आला. ब्लॅक कॉफी करून घेतली व टेरेसवर गेला. मस्त वातावरण होते. पाऊस अधेमध्ये दर्शन देत होता. कॉफी संपवली आणि बाथरूममध्ये गेला. गरम पाण्याचा मस्त शॉवर घेतला. दाढी केली. आफ्टर शेव लावलं. त्याचा मंद पण भन्नाट सुगंध त्याने नाकात भरून घेतला. एकदम फ्रेश वाटलं. कपडे काय घालायचे हा विचार करत तो वॉर्डरोब जवळ गेला. एक वार त्याच्या कलेक्शनवरून नजर फिरवली. सारं ब्रँडेड कलेक्शन होतं. विराटने सफेद रंगाचा टी शर्ट काढला व डार्क ब्ल्यू जीन्स. खूप डेडली कॉम्बिनेशन दिसत होते. त्याने स्वतःला आरशात पाहिले. टी शर्ट कोपरापर्यंत वर ओढून घेतले. त्याचे भरीव हात खूप भारी दिसत होते. मसल्स उठून दिसत होते. केस सेट करून त्याचा आवडता ब्रूटचा परफ्यूम फवारून रेडी झाला. शूज घातले. थोडा वेळ सोफ्यावर बसला, स्वतःलाच रिलॅक्स करत. त्यालाच हसू आले. विराट, लगेच ताटावर जाऊन बसायचे नाही आहे, थोडं लवकर जाऊ. विराट उठला. बाहेर येऊन दार लावले. गिफ्ट बॅग व कारची चावी घेऊन तो कारजवळ गेला. कारमध्ये बसला व कार स्टार्ट केली. कुसुमने विराटला जेवायला बोलावल्यामुळे सीमा गोंधळली, बिथरली होती आणि का ते तिला समजत नव्हते. ती उगाचच इकडून तिकडे फिरत होती. कुसुमचं तिच्याकडे बारकाईने लक्ष होते. काय झालं तुला? का अशी वाघिणीसारखी फेऱ्या मारतेस? कुसुमने विचारलं. तो वाघ येतोय ना? आणि सीमाने जीभ चावली. अच्छा, वाघ का? बरं आहे मग. काय बरं आहे मग? आई, तू जसा बंगला बघितला आहेस ना, तू जसा बंगला बघितला नाहीस ना म्हणून असं बोलते. अगं, आपले 2 बंगले मावतील एवढा मोठा आहे. शिवाय आजूबाजूला भरपूर जागा, गार्डन सगळं आहे. यावरून किती श्रीमंत आहे समजते. आणि तू त्याला आपल्या घरी बोलावलीस का? सीमाने अगदी एवढंसं तोंड करून म्हटले. अच्छा, म्हणजे हे महत्त्वाचे कारण आहे. तर आता व्यक्तीशी कसे वागायचे, बोलायचे ते त्याच्या गरिबी श्रीमंतीहून ठरणार का? म्हणजे तो श्रीमंत म्हणून स्वभावाने चांगला नसणार असं म्हणायचं आहे का तुला? कुसुमने तिच्या नजरेत बघत म्हटले. सीमाने नजर फिरवली. आपण काय बोलतो आणि आई काय विचार करते याचा मेळ बसतच नाही. काही बोलून फायदा नाही. मी चेंज करून येते. सीमा तिच्या रूममध्ये जात म्हणाली. हो, आणि देवाला दिवा लाव. बाहेर तुळशी वृंदावनात उदबत्ती लाव. बोलून कुसुम किचनमध्ये गेली. कुसुम गेली आणि तिच्या बोलण्याची नक्कल करत ती रूममध्ये गेली. खरं तर एवढं मोठं काही नाही. त्याला फक्त टिफिन देतो. याच्या उपर त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. हा घातलेला ड्रेस पण चांगला आहे की. कशाला उगाच नवीन ड्रेस बेस? सीमाचं मन तिला प्रश्न करत होतं. हो, नाही. या द्वंद्वात तिने कधी नवीन ड्रेस काढून घातला तिचे तिलाच समजले नाही. सीमाने तिच्या मुलायम केसांना छोटा क्लिप लावला व बाकीचे केस मोकळे सोडले. चेहरा धुवून पावडर लावली. डोळ्यात काजळाची लकीर ओढली. ओठांवर फिक्कट गुलाबी लिपस्टिक व कपाळावर छोटीशी टिकली. गळ्यात ओढणी टाकून ती आरशासमोर उभी राहिली व पटकन चेहरा झाकून घेतला. 2 बोटांच्या फटीतून तिने हळूच पाहिले. आई ग, काय इतकी तयार झाले? पण तिला माहीत नव्हते ती तशीच रोजचीच होती. सुंदर फक्त विराट येण्याचा होता. सीमे, लग्नाला जायची तयारी सुरू आहे का? बाहेरून कुसुमने आवाज दिला. पटकन दार उघडलं गेलं. कुसुम काही क्षण तिच्याकडे बघतच राहिली. सीमा, भारीच ग, किती सुंदर दिसते माझी परी. माझेच दृष्ट नको लागायला. कुसुमने पटकन तिच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं. काही नाही, साधाच ड्रेस घातलाय आणि थोबाड धुतलंय, एवढंच. रोज एक वेणी घालणारी. आता तिने केस मोकळे सोडले होते. सीमाई हरकून बघत होती तिच्याकडे. आई ग, अशीच पाहत उभी राहणार आहेस का? मी दिवा लावते आणि आली मदतीला. सीमा तिथून सटकली. कुसुमच्या डोळ्यात पाणी आले.
सीमाने देवापुढे दिवा लावला. उदबत्तीच्या सुगंधाने सारं घर सुगंधित झालं. एक उदबत्ती हॉलमधल्या स्वामींच्या तस्बिरीसमोर लावली, हात जोडले व बाहेर अंगणात आली. तुळशी वृंदानं तिने उदबत्ती लावली व नमस्कार केला. प्रसन्न मनाने ती वळली. तोच गाडीच्या हॉर्नचा आवाज तिने ऐकला. गरकन वळली व पाहिले. गेटच्या बाहेर विराटची कार उभी होती. सीमा तशीच उभी राहिली. तिला आईला हाक मारायची इच्छा झाली, पण यासाठी आईला हाक मारायचे ते सुद्धा बरोबर दिसले नसते. शेवटी ती गेटजवळ आली आणि गेट उघडून बाजूला उभी राहिली. विराटने कार आत आणली. सीमाने परत गेट लावून घेतले. विराट उतरला आणि सीमाकडे पाहिलं. ती खूपच मोहक दिसत होती. तिच्याकडे बघत राहावं इतकं. या तिच्या आवाजाने तो भानावर आला व तिच्या मागून चालू लागला. दोघे हॉलमध्ये आले. आई, सीमाने हाक मारली. कुसुम बाहेर आली व विराटला पाहून हसली. या बसा कणिक, कुसुम बोलली. काकू, तुम्ही विसरलात वाटतं मी काय बोललो होतो ते. ओहो, बरोबर. बरं, बस विराट, तुझं आमच्या घरी स्वागत आहे, कुसुम बोलली. काकू, हे चॉकलेट्स आहेत आणि ही माझ्याकडून तुम्हाला भेटवस्तू. विराटने ती बॅग कुसुमच्या हातात देत म्हटले. काय हे विराट, अरे याची काय गरज होती. काकू, काही मोठं नाही, चॉकलेट्सनी गोडवा वाढतो, विराटने सीमाकडे पाहत म्हटले. छान, आणि हा गोडवा कायम राहू दे. कुसुमने बॅग घेतली व आत गेली. सीमासुद्धा तिच्या मागे पळाली. पाणी नेऊन दे, कुसुमने म्हटलं. हो, दुसरा काय ऑप्शन आहे, सीमा मनात बडबडली. विराटसाठी पाणी घेऊन ती बाहेर आली. तो निवांत बसला होता. पाणी, असं बोलत तिने पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवला व क्षणात वळले. पण हाय रे, हे काय. तिची ओढणी मागे खेचली गेली. खांद्यावरून खाली सरकू लागली. सीमाच्या घशाला कोरड पडली. डोळे घाबरले. हा असं वाकूच कसं शकतो, तेही माझ्या घरी. हद्द झाली. सीमाचा राग उसळून आला आणि तिरमितच ती वळली. रागाने विराटकडे पाहिलं. भूत पाहावं तशी ती समोर बघू लागली. विराटच्या एका हातात पाण्याचा ग्लास होता, तर दुसऱ्या हाताने तो मांडीवर ठेवलेल्या मोबाईलवर काही करत होता. ती जे समजली होती त्यातलं काहीच नव्हतं. तिची ओढणी विराटने खेचली नव्हतीच. टिपावच्या एका बाजूचा खिळा थोडासा बाहेर आला होता. तो नीट करायचा सारखा राहून जात होता आणि त्याच खिळ्यात तिची ओढणी अडकली होती. विराटचं तर लक्षही नव्हतं. स्वतःच्या विचारावर ती ओशाळली व पटकन जाऊन तिची ओढणी सोडवून घेतली. सीमा जवळ आली तसे विराटने तिच्याकडे पाहिलं. तिनेही त्याच्याकडे. खूपच हँडसम दिसत होता तो. व्हाईट टी शर्ट तर खूप छान दिसत होते. सीमाचे भुरे डोळे फसले. तिचे सुंदर डोळे विराटला दुसरं काही बघू देतच नव्हते. शेवटी सीमाने नजर सोडून घेतली व आले असं म्हणत पटकन वळली. दिल संभल जा जरा, फिर मोहब्बत करने चला हे तू दिल. विराटच्या तोंडून आलेले हे गाण्याचे बोल सीमाच्या कानांनी टिपले न तिच्या गुलाबी गालावर हसू फुलले. कुसुमने 2 भाज्या, आमटी, भात, फुलके, कांदा भजी व कोशिंबीर असा सिंपल स्वयंपाक केला. तिघे गॅलरीतल्या डायनिंग एरियात बसले. विराटला ती जागा खूपच आवडली. एकदम शांत होती. विराट, जेवण साधेच आहे हो, कुसुम बसत बोलली. काकू, साधं असू दे पण चविष्ट आहे, मी खाल्ले, माझ्या आईची आठवण येते, विराट म्हणाला. सीमा त्यांच्या बोलण्यात भाग घेत नव्हती. तिघांचे ताट वाढून झाले. त्यांनी जेवायला सुरुवात केली. एक नंबर जेवण काकू, त्याने तोंड भरून स्तुती केली. किती बोलतो, गप्पपणे जेवताही येत नाही वाटतं. सीमा मनातच धुसफुसली. विराट मनसोक्त जेवला. बरं का विराट, आमची सीमा MA फर्स्ट क्लास आहे. पुढेही शिकायचे, PhD करायची आहे. हिच्या बाबांनी खूप हौसेने हा बंगला विकत घेतला. बँकेचं लोन काढलं, पण नियतीला आमचं सुख बघवलं नाही आणि काळाने हिच्या बाबांना आमच्यापासून हिरावून नेलं. सीमाला पुढे शिकायचे असूनही शिकू शकली नाही. आमच्या या टिफिनच्या व्यवसायात तिला मदत करावी लागते. बँकेचं लोन फेडायचं आहे. कुसुमचे डोळे भरले. विराटच्या हातावर बडीशेप तिने ठेवले. ही आई पण ना अशक्य आहे खरंच. काय गरज आहे कोणा परक्यासमोर एवढं पर्सनल व्हायची. सगळं सांगून टाकलं. त्याला सांगून काय उपयोग, आणि मुळात का.
सीमाला कुसुमचं वागणं अजिबात पटलं नाही. आई, 10:30 वाजलेत, ह्यांना उशीर होईल घरी जायला, सीमा तिच्याकडे सहेतूक बघत म्हणाली. पण विराटने ते अचूक ओळखले. हा इशारा त्याला निघण्यासाठी होता, तर कुसुमला चूप बसण्याचा. तुर्तास काही बोलणं नको हा विचार करून तो उठला. काकू, थँक्यू सो मच, तुम्ही जेवायला बोलवलं, खूप बरं वाटलं. विराट, थँक्यू नको म्हणूस, मलाही बरं वाटलं. बरं, उद्याही ये. नाही, नको, उद्या मला कायम कामाचा खूप लोड आहे, पेंडिंग कामं आहेत, उद्या नाही जमणार. पण एक विनंती होती. ती कुठली रे? बोल ना. काकू, सोमवारपासून बंगल्यात केअरटेकर येत आहेत, म्हणजे मुंबईहून मीच त्यांना बोलावून घेतले. खूप जुने नोकर आहेत ते आमचे. मी नोकर म्हणतच नाही त्यांना, मला लहानाचं मोठं त्यांनीच केले. खूप काळजी घेतात माझी. माधू काका, तर अजून एक टिफिन मिळेल का? म्हणजे 2 टिफिन रोजचे, हे घ्या पैसे आगाऊ. असे म्हणत विराटने वॉलेट काढलं व पैसे पुढे केले. कुसुम हसली. अरे बाळा, लगेच पैसे काय देतोस? देते ना अजून एक टिफिन. नक्की, पैसे नंतर दिलेस तरी चालेल, काही घाई नाही, कुसुम बोलली. नाही कसं? काकू, व्यवहार आहे हा, प्लीज घ्या, म्हणजे मला पण टेन्शन राहणार नाही. काही महत्त्वाच्या कामासाठी जावं लागलं तरी माधू काका असतील, म्हणजे उगाच कोणाची गैरसोय होणार नाही. विराटने हळू सीमाकडे पाहिलं. गोपाळ काय बोलायला होता ते त्याला आठवलं. विराटने कुसुमच्या हातात पैसे ठेवले. त्यांचा निरोप घेऊन तो बाहेर आला. कुसुमही त्याच्या मागे आली. विराट कारमध्ये बसला. तोपर्यंत सीमाने मेन गेट उघडले. गेटजवळ कार आली. सीमा तिथेच उभी होती. तिच्याकडे बघून त्याने गुड नाईट म्हटले. उत्तरादाखल सीमा मंद हसली. त्याची कार बाहेर पडली व तिने गेट लावून घेतले. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. मागून कुसुमने 2दा हाक मारली आणि ती वळली. विराटने कार पार्क केली व बंगल्याचं दार उघडून आत आला. मुंबईला बाबांना कॉल करावा असं त्याच्या मनात आले, पण आता 10:30 वाजून गेले होते. एवढ्या रात्री नको, उद्या सकाळीच विचारेन आजच्या लिगल मीटिंगबद्दल. लवकरात लवकर इंद्रजित प्रधानला थांबवणे गरजेचे होते. मुलीच्या प्रेमात तो आंधळा झालाय. ती चूक करते की बरोबर तेही बघत नाहीये. कोणाचे आयुष्याशी खेळू देतोय. मी माझ्या बाबतीत असं होऊ देणार नाही. शनाया आणि इंद्रजित दोघांना थांबवायला हवं. कपडे चेंज करून तो बेडवर झोपला. डोळ्यासमोर सीमाचं घर येत होतं आणि सीमाचा चेहरा खूपच सुंदर दिसत होती ती. तो तरुण आकर्षण वाटणं साहजिकच आहे. तरी हे फक्त आकर्षण की आणखी काही हे समजत नव्हते. त्याने डोळे मिटले व झोपेची आराधना करू लागला. डॅडी, मला विराटचा खूप राग आलाय, शनया रागाने बोलली. आता काय झालं? सुलेखाने विचारले. मॉम, तू पाहिलं नाहीस काल माझ्या पार्टीतून कसा पटकन निघून गेला ते? किती रिझर्व होता तो. त्याला जराही आनंद झाला नव्हता जेव्हा डॅडींनी आमच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट केली. शनया अजून रागावली. शनया, मान्य, विराट सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, हँडसम आहे, पण तू ही कमी सुंदर नाही आहेस. अगं, तुला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. विराटच का? सुलेखाने न राहून विचारलेच. कारण मॉम, मला दूर जाणाऱ्या गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात. विराट मला इग्नोर करतोय या शनयाला, आणि तेच सहन होत नाही आहे. आतापर्यंत मला जे हवे ते मिळवले, नाहीतर खेचून घेतले. मला माझा लाईफ पार्टनर विराटच हवा आहे, बाकी कोणी नाही. अँड दिस इज फायनल. विराट फक्त माझाच आहे. बोलताना शनयाचे डोळे चमकत होते. ओठावर वेगळंच हसू. डॅडी, माझं आणि विराटचं लग्न होणार ना? से येस डॅडी. इंद्रजीच्या गळ्यात दोन्ही हात टाकत शनया तंद्रीत बोलली. तिच्या डोळ्यात ओळखीची कुठलीच खूण नव्हती. इंद्रजीत शहारला. आपली मुलगी कुठल्या मार्गावर चालले त्यालाही समजत नव्हते, पण मुलीच्या आनंदासाठी काहीही हेच तो जाणत होता, आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. येस बेटा, लवकरच मी डेट काढतो, तो कसं बसं म्हणाला. ओह माय डॅडी, आय लव्ह यू मा. शनया लहान मुलीसारखी चिरकली. एकदा तिने सुलेखाकडे पाहिले आणि हसतच तिथून निघून गेली. सुलेखा तर घाबरून तिच्याकडे बघत होती, डोळ्यात भीती. शनया नॉर्मल आहे ना? हाच प्रश्न तिच्या मनात उभा राहिला. तिने इंद्रजितकडे पाहिलं, तोही तिच्याकडेच बघत होता. अहो, शनयाला समजवायला हवं. असं जबरदस्तीने काहीही होत नसतं. सुलेखा, आय लव्ह माय डॉटर अँड फॉर हर आय कॅन डू एनिथिंग. तो उठला व एवढंच म्हणाला.
पण जे चाललंय ते चुकीचं आहे याची जाणीव कुठेतरी सुलेखाला झाली. मुलगी आणि नवरा चुकतायत, त्यांना थांबवायला हवं. तिच्या मनात पुसटचा एक विचार चमकून गेला. शनया, विराट, सीमा, कुसुमचं आयुष्य येते एका नव्या वळणावर. तेव्हा ऐकायला विसरू नका. क्रमश कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेला हाईप करा, प्रेम द्या. प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. आतापर्यंत चॅनलचे 5,000+ सबस्क्रायबर व्हायला हवे होते, पण असो. मनपूर्वक धन्यवाद.